समजा तुम्ही AI ला विचारताय की माझा रिझ्यूमे सुधारून दे किंवा माझे बँकेचे डॉक्युमेंट समजावून सांग किंवा माझा पासवर्ड जो आहे तो असा आहे आणि तो सुरक्षित आहे का मला सांग. आणि काही दिवसांनी हे सगळं गुगल सर्चमध्ये दिसायला लागलं तर ऐकायला धक्कादायक वाटतंय ना. पण क्लॉड AIच्या काही युजर सोबत हे असंच घडलेलं आहे आणि आता मोठा वाद निर्माण झालाय. तर प्रश्न असा येईल की AIने डेटा लीक केलाय का? तर सुरुवातीलाच ही गोष्ट आपण स्पष्ट करूया. याचं उत्तर आहे नाही. क्लॉडने सगळ्या युजरचे प्रायव्हेट चॅट अचानक इंटरनेटवरती टाकलं असं झालेलं नाहीये. मग नेमकं घडलंय काय आणि तुम्ही आता काय काळजी घेतली पाहिजे सगळं सांगतो. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर क्लॉडमध्ये एक फीचर आहे शेअर चॅट म्हणून. तुम्ही एखादं जे संभाषण आहे जे आपण AI सोबत बोलतो ते इतरांसोबत सुद्धा शेअर करू शकता. त्यासाठी लिंक तयार करू शकता. आणि इकडेच मोठा गोंधळ झाला. अनेकांना असं वाटलं की लिंक म्हणजे व्हॉट्सॲपवरती जसे आपण फोटो पाठवतो तशी लिंक आहे. ज्याच्याकडे लिंक असेल ते तो वाचू शकेल. पण प्रत्यक्षात ती लिंक सार्वजनिक वेब पेज बनत होत्या. आणि काही प्रकरणांमध्ये गुगल आणि बिंग सारख्या ज्या सर्च इंजिन्स आहेत त्यामध्ये त्या इंडेक्स झाल्या. आता म्हणजे गुगलने ते चॅट चोरले का? तर याचं सुद्धा उत्तर आहे नाही. गुगलने काही हॅक केलेलं नाहीये. समजा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एक मोठा बोर्ड लावला की माझी पर्सनल डायरी इकडे इकडे ठेवलेली आहे आणि गुगलने ते फक्त तो बोर्ड पाहिला आणि त्याची नोंद केलेली आहे. आता इथेच सगळं म्हणजे हा प्रकरण घडलेलं आहे. ही लिंक सार्वजनिक होती म्हणून गुगल सर्च इंजिनमध्ये ती दिसली, म्हणजे कोणत्याही सर्च इंजिनला ती दिसली असती. पण मग लोक एवढे घाबरलेत का? कारण त्या शेअर केलेल्या चॅटमध्ये काही संवेदनशील माहिती होती. काही ठिकाणी महत्त्वाच्या कीज होत्या, क्रिप्टो वॉलेटची माहिती होती, रेझ्युमे होता, पर्सनल नोट्स होत्या, ऑफिसचे डॉक्युमेंट्स होते आणि अशी माहिती दिसली. हे आता हे सगळ्यांसमोर आलं. तर म्हणजेच काय, तर AIने माहिती तयार केलेली नव्हती, लोकांनी स्वतः टाकलेली माहिती होती ती बाहेर दिसत होती. अँथ्रोपिक आता काय म्हटलं यावर, तर क्लॉड बनवणारी जी कंपनी आहे अँथ्रोपिक ती असं म्हणते की प्रायव्हेट चॅट्स हे डिफॉल्ट प्रायव्हेट असतात. समस्या काय होती, तर फक्त ती एका वेळेला झालेली जेव्हा युजरने स्वतः ते शेअर लिंक तयार केली. आणि त्यामुळंच हे कंपनीचं म्हणणं आहे जर तुम्ही सार्वजनिक लिंक तयार केली तर ती सर्च इंजिन बघू शकते. आता म्हणजे काय, तर यांच्या मते ही सिक्युरिटी ग्लिच नाहीये, तर पब्लिक शेअरिंगमुळे झालेला हा प्रकार आहे. पण कंपनीची यात चूक आहे का? तर इकडे खरी चर्चा सुरू होते बघा आता. कारण जे अनेक प्रायव्हसी एक्सपर्ट्स आहेत ते काय म्हणतात, तर जर लिंक पब्लिक असणार आहे तर युजरला याची स्पष्ट माहिती दिली पाहिजे. युजरला स्पष्ट इशारा दिला हवा होता किंवा त्या पेजवरती नो इंडेक्स टॅग असायला हवा होता, जेणेकरून गुगल ती सर्चमध्ये ती माहिती दाखवणार नाही. आता म्हणजेच युजरची चूक आहे यामध्ये. पण युजर एक्सपिरियन्समध्ये कंपनीकडून सुद्धा अजून सुधारणा अपेक्षित आहे. आता प्रश्न फक्त क्लॉड पुरता मर्यादित नाही आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ChatGPT वापरतो, जेमिनी आहे, क्लॉड आहे, सगळ्यांची अगदी आपण मित्रासारखं गप्पा मारतो, बोलतो. कधी रिझ्युमे आहे, कधी लीगल नोटीस आहे, कधी ऑफिसचे प्रेझेंटेशन्स आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आहेत सगळ्यात महत्त्वाचे आपण AIवरती टाकत असतो आणि आपण समजावून सांग म्हणून सांगत असतो किंवा बऱ्याचदा आपण पर्सनल सल्लासुद्धा घेत असतो. आता एक नियम लक्षात ठेवा, AI तुमची पर्सनल माहिती ठेवण्याची जागा नाही आहे, पर्सनल लॉकर नाही आहे. जिकडे पब्लिक शेअर आहे तिकडे पब्लिक माहिती होण्याची शक्यताही कायम असणार आहे. आता आपण काय करायचं, तर तुम्ही क्लॉड वापरत असाल तर शेअर केलेले चॅट जे आहे ते तुम्ही तपासा. गरज नसलेले जे पब्लिक लिंक आहे ते तुम्ही पहिल्यांदा डिलीट करा. पासवर्ड्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, OTP आहे, पॅन आहे, आधार आहे किंवा अगदी काही सेन्सिटिव्ह माहिती असते ऑफिसमधली, हे कधी तुम्ही AIमध्ये टाकू नका. आणि टाकलंच असेल तर ते पब्लिक शेअर करू नका, ते चॅट डिलीट करा नंतर. आता ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते की AI धोकादायक नाही आहे, पण आपण वापरताना किती काळजी घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण एक चुकीचा क्लिक आणि तुमची सगळी पर्सनल माहिती, तुमची खाजगी माहिती ही गुगल सर्चवरती जाऊ शकते. तुम्ही AIकडून पर्सनल सल्ला घेता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.